न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये सेवाभावी उपक्रमांची सुरुवात। देशाचे लाडके पंतप्रधान आणि जागतिक नेते नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर आज नाशिक महानगर भाजप कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदवत रक्तदान केले। विशेष म्हणजे काही कुटुंबांनी सर्व सदस्यांसह रक्तदान करून समाजाप्रती कर्तव्य बजावल्याचे दाखवून दिले। पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या या सेवा पंधरवड्यात विविध सेवाभावी उपक्रम राबवले जाणार आहेत। यामध्ये मोफत आरोग्य शिबिर, गरजूंसाठी चष्मे वाटप, स्वच्छता मोहीम, दिव्यांग बांधवांसाठी आवश्यक साहित्य वितरण अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे। हा उपक्रम येत्या 2 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार असून समाजाच्या सर्व स्तरापर्यंत सेवा पोहोचवण्याचा संकल्प भाजपने केला, अशी माहिती भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी दिली। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान ज्यांचा गौरव जागतिक नेते म्हणून केला जातो ते नरेंद्रजी मोदी यांचा आज वाढदिवस आहे। त्यांचा वाढदिवस ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती असा सेवा पंधरवडा सप्ताह आयोजित केलेला आहे। सरकारला पण तशा सूचना दिलेल्या आहे की रक्तदान असेल, आरोग्य शिबिर असेल, स्वच्छता मोहीम असेल, अशा अनेक ज्या सेवाभावी उपक्रम आहे ते देशभरात राबवून त्यांचा वाढदिवस ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती साजरी करायची असं ठरलेले आहे। आज भाजप नाशिक महानगर जिल्ह्याच्या वतीने भाजप कार्यालयामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद रक्तदानाला मिळत आहे। काही तर मुलगा, पत्नी, वडील अशा कुटुंबांनी नरेंद्र मोदींच्या प्रेमापोटी येऊन इथं रक्तदान केलेलं आहे। असेच अनेक उपक्रम देशभरात चालू आहे। मोदीजींना जे अपेक्षित आहे, समाजातला जो उपेक्षित घटक आहे त्याच्यापर्यंत जाऊन त्याला मदत करणे, रक्तदान करणे, आरोग्य शिबिरे घेणे, नंतर जे दिव्यांग मुलं आहे, दिव्यांग व्यक्ती आहे त्यांच्याकरता दिव्यांग साहित्याचं वाटप करणे, असे अनेक उपक्रम आज देशभरामध्ये चालू आहे आणि ते 15 दिवस चालणार आहे। या प्रसंगी माजी नगरसेवक सतीश बापू सोनवणे, ॲडव्होकेट श्याम बडोदे, पप्पू माने यांसह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।